आमदार प्रकाश साळुंकेंनी अजित पवारांच्या जुन्या भाषणाची आठवण करून दिलेली आहे। जयंत पाटील यांच्यामुळे साळुंकेंचं मंत्रिपद हुकल्याची टीका अजित पवारांनी केली होती। आता मंत्रिपद देण्याची वेळ आली तेव्हा दिलं नाही, त्याचं उत्तरही अजित पवारच देऊ शकतील असं देखील साळुंके म्हणाले। सांगाल दादा, पुन्हा एकदा माजलगावच्या जनतेने तुमच्यावर विश्वास दाखवलाय। सत्ताधारी तुम्ही पक्षात आहात, काय सांगाल कशा पद्धतीने माजलगावच्या विकासासाठी प्रयत्न करणार? मी निवडणुकीमध्येच मी पुढच्या 5 वर्षात काय काम करणार हे जाहीरनाम्याच्या माध्यमातून लोकांच्या समोर मांडलेलं आहे। आता मंत्रिमंडळ विस्तारात तुम्हाला सुद्धा संधी मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तसं मात्र झालं नाही। नेमकं काय कारण असावं, काय नेमकी घडामोडी घडल्या? नाही, ते कारण मीमांसा काय मला माहीत नाही, परंतु माझी अपेक्षा होती त्याप्रमाणे आम्ही आमची बाजू आमच्या पक्षापुढं मांडलेली होती। आता पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतलाय, तो का निर्णय घेतलाय ते फक्त तेच सांगू शकते, त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही। परंतु तरी आता निर्णय झालेला आहे, तो निर्णय मान्य करून पुढं ज्या काही निवडणुकीमध्ये आपल्या लोकांच्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा कशा पूर्ण करता येतील या दृष्टीनं आता मी कामाला लागणार आहे। दादा, गेल्या वेळी देखील अशाच पद्धतीने तुमच्या नावाची चर्चा होती, परंतु ऐनवेळी तुम्हाला तुमचं नाव आलं नाही आणि त्यानंतरच्या बैठकीत स्वतः अजित पवारांनी सांगितलं होतं की जयंत पाटलामुळं प्रकाश दादांची संधी हुकली, परंतु आता मात्र जयंत पाटील नव्हते तरी देखील तुमची संधी हुकली। ह्याच्या बाबतीत दादाच उत्तर देऊ शकतील। त्यांनी ते कर्जतच्या शिबिरामध्ये तो मुद्दा मांडला होता, जयंत पाटलावर टीका केली होती, परंतु आता करण्याची वेळ आल्यानंतर त्यांनीच का केलं नाही याचं उत्तर दादाच देऊ शकतील, मी काय उत्तर देणार आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।